स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। माढा लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली असून कार्यकर्त्यांकडून त्यांच्या प्रचाराला सुरुवातही झाली आहे। रणजितसिंह यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील जाहीर सभेमध्ये महायुतीचे तिकीट श्रीमंत संजीव राजे यांना मिळवणार असल्याचं सांगत जर तिकीट मिळालं नाही तर रणजितसिंह यांना सुद्धा मिळू देणार नाही असं स्पष्ट केलं होतं। श्रीमंत रामराजेंच्या या टोकाच्या भूमिकेमुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची संभाव्य उमेदवारी धोक्यात येत असल्याची शक्यता वर्तवली जात असताना भारतीय जनता पार्टीनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी घोषित केली। उमेदवारी घोषित होऊन तब्बल 1 महिना उलटूनही खासदार रणजितसिंहांना विरोधी उमेदवार कोण हे प्रश्नचिन्हात होते। तरी महायुतीतील दिग्गज नेते रणजितसिंहांना मदत करणार की त्यांची डोकेदुखी वाढवणार याकडे मतदार पाहत आहेत। महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यामुळे महायुतीचे कामकाज आम्हाला करता येणार नाही, आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल अशी स्पष्ट भूमिका विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये स्पष्ट केली होती। यासोबतच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना सुद्धा अनेकदा भेटून रणजितसिंह यांचं काम आमच्या गटातील कार्यकर्ते करणार नाहीत असं मत व्यक्त केलं असल्याच्या बातम्या अनेक प्रसार माध्यमातून प्रदर्शित झाल्या आहेत। माढा लोकसभा मतदारसंघामधून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पुन्हा निवडून येऊ नये म्हणून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी टाईट फिल्डिंग लावली आहे। त्यांचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्याचं काम त्यांच्या गटाकडून करण्यात येत आहे। या सर्व पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह यांच्या नेतृत्वामध्ये फलटण शहरासह तालुक्यातील अनेक दिग्गज प्रवेश करतायत। राजगटाच्या माध्यमातून त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करत आहेत। राजगटाची अद्याप लोकसभेबाबत भूमिका जाहीर झाली नसली तरी खासदार रणजितसिंह यांच्या विरोधातच राजगट कार्यरत राहणार आहे। राजगटापुढे खासदार रणजितसिंह यांच्या गटाचा निभाव कसा राहणार याकडे आता फलटण शहरासह तालुक्याचे लक्ष लागून राहिलंय। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माढा लोकसभा मतदारसंघातील राजकारणाचा विचार करता फलटण वगळून इतर सर्व ठिकाणी महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना यांचे आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी त्यांचे चांगले संबंध आहेत। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे असणारे विद्यमान आमदार जयकुमार गोरे हे खासदार रणजितसिंह यांचे चांगले मित्र आहेत। त्यानंतर करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, युवा नेत्या रश्मी बागल आणि माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यासोबत सुद्धा खासदार रणजितसिंह यांनी चांगले ऋणानुबंध जोपासलेत। आमदार बबनदादा शिंदे आणि संजय मामा शिंदे हे त्यांच्या मतदारसंघामधून खासदार रणजितसिंह यांना मताधिक्य देण्यासाठी ते कार्यरत राहणार आहेत। महायुतीमधील शिवसेनेचे असलेले आमदार शहाजी बापू पाटील यांच्याशी सुद्धा खासदार रणजितसिंह यांचे पूर्वीपासूनचे संबंध आहेत। त्यामुळे सांगोला मतदारसंघामधून खासदार रणजितसिंह यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी शहाजी बापू कार्यरत आहेत। परंतु महायुतीचा भाग असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यामध्ये खासदार रणजितसिंह यांना यश आलेलं दिसत नाही। जर त्यांनी श्रीमंत रामराजे यांच्यासोबत जुळवून घेतलं असतं आणि त्यांना टोकाचा विरोध होऊ दिला नसता तर खासदार रणजितसिंह यांना फलटण तालुक्यामधून 1.5 लाखाचं मताधिक्य सहजरित्या मिळू शकलं असतं। परंतु त्यांनी हे न केल्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून अधिकचं मताधिक्य मिळणं अवघड जाणार आहे। शिवाय खासदार रणजितसिंह यांच्याकडे प्रमुख नेते मंडळींची फळी नसल्यानं प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागला आहे। याचाच उलट श्रीमंत रामराजे यांच्याकडे अनेक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या फळ्या तयार आहेत, त्यामुळे त्यांना निवडणूक हाताळणं फार अवघड जात नाही। रणजितसिंह नाईक निंबाळकर फलटण तालुक्यात राजकीय संबंध विस्तारू शकले नसले तरी विकास कामांच्या बाबतीत त्यांचे प्रगती पुस्तक वाखाणण्याजोगे आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार म्हणून निवडून गेल्यापासून फलटण शहरासह तालुक्यामधील सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते कार्यरत राहिले असल्याचं दिसतंय। फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी खासदार रणजितसिंह यांनी गेले अनेक वर्ष रखडलेलं अतिरिक्त जिल्हा न्यायालय फलटण येथे सुरू केलंय। फलटणची स्वतंत्र ओळख असावी यासाठी फलटण येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुद्धा खासदार रणजितसिंह यांनी पुढाकार घेत सुरू केलंय। फलटण तालुक्यामधील युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी नाईक बोमवाडी येथे त्यांनी MIDC सुद्धा मंजूर करून आणली आहे। नीरा देवधरचं पाणी फलटणला येण्यासाठी खासदार रणजितसिंह यांनी अनेक वेळा बैठका घेत सदर रखडलेला प्रकल्प मार्गी लावलाय। त्या कामाचं भूमिपूजन होऊन कामकाज सुद्धा सुरू झालंय। खासदार रणजितसिंह यांनी फलटण शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी फलटण शहरातील अंतर्गत
पालखी मार्ग मंजूर केलाय। यासोबतच फलटणमधील सर्व छोटे मोठे चौक हे सुशोभीकरण करण्यासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आलाय। यासोबतच शहरामध्ये तारांगण आणि महिलांसाठी जिम सुद्धा खासदार रणजितसिंह यांनी मंजूर केली आहे। या सर्व गोष्टींसोबत फलटण शहरासह तालुक्याची कनेक्टिव्हिटी ही पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर या शहरांशी होण्यासाठी खासदार रणजितसिंह यांनी विविध राष्ट्रीय महामार्ग मंजूर केलेत। यामध्ये प्रामुख्याने पुणे ते बेंगलोर हरित महामार्ग, पालखी महामार्ग, अहमदनगर ते सांगली राष्ट्रीय महामार्ग यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे। माजी खासदार स्वर्गीय हिंदूराव नाईक निंबाळकर यांचं स्वप्न साकार करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पहिल्यापासूनच भर ठेवला होता। फलटणची बहुचर्चित रेल्वे प्रत्यक्षात उतरवण्यामध्ये खासदार रणजितसिंह हे यशस्वी ठरलेत। फलटण बारामती रेल्वे आणि फलटण पंढरपूर रेल्वेसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केलाय। याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुद्धा विविध कार्यक्रमांमध्ये खासदार रणजितसिंह यांच्या पाठपुराव्याचं कौतुक केलंय। काही महिन्यांपूर्वी फलटण ते बारामती रेल्वे कामाचा शुभारंभ झाला। यावेळी स्वर्गीय हिंदूराव नाईक निंबाळकर यांची स्वप्नपूर्ती झाल्यानं खासदार रणजितसिंह यांचे डोळे पाणावले होते। फलटण तालुक्याचा विचार करता फलटण तालुक्यातील सर्वात मोठे असणारे साखरवाडी ग्रामपंचायतीवर खासदार रणजितसिंह यांचा झेंडा आहे। साखरवाडी जिल्हा परिषद गटातील असणारे माजी पंचायत समिती सागर कांबळे यांनी सुद्धा खासदार रणजितसिंह यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये आले आहेत। तर दुसरे मोठे गाव असणाऱ्या विडणी येथे सुद्धा खासदार रणजितसिंह यांच्या नेतृत्वात काम करणारा सरपंच विराजमान आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये फलटण पंचायत समितीचे उपसभापती संजय सोडमिसे यांनी प्रवेश केल्यामुळे फलटण पूर्व भागामधील खासदार रणजितसिंह यांची ताकद नक्कीच वाढली आहे। गुणवरे जिल्हा परिषद गटामधील पंचायत समिती सदस्य असलेले संजय कापसे यांच्या प्रवेशामुळे गुणवरे गटामधील वातावरण सुद्धा बदलण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतायत। राजाळेचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन भालेराव यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानं गुणवरे आणि विडणी जिल्हा परिषद गटात खासदार गटाची ताकद वाढली आहे। फलटण शहरामधील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये असणारे दिग्गज घराणे असलेले दिलीपसिंह भोसले यांचे सुपुत्र तथा महाराजा मल्टीस्टेटचे उपाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी सुद्धा खासदार रणजितसिंह यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी प्रवेश केलाय। भोसले कुटुंबाची ताकद ही फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे। एकट्या श्रीराम बाजारचेच हजारो कर्मचारी आहेत, त्यासोबतच सुमारे 17 संस्था ह्या भोसले कुटुंबियांच्या आहेत। त्यामुळे आगामी काळात खासदार रणजितसिंह यांनाही ताकद मिळणार आहे। साखरवाडी गावचे युवा नेते विक्रम भोसले यांनी साखरवाडी परिसरामध्ये ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत। विक्रम भोसले हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत काम करत असल्यानं साखरवाडी परिसरामधून सुद्धा खासदार रणजितसिंह यांना आगामी काळात नक्कीच मताधिक्य मिळेल असं मत व्यक्त केलं जात आहे। यासोबतच फलटण शहरासह तालुक्यातील अनेक मान्यवरांनी खासदारांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांची ताकद सुद्धा खासदारांना मिळाली आहे। फलटण शहरासह तालुक्यामधून खासदार रणजितसिंह यांना मताधिक्य मिळणार हे नक्की आहे। अगदी 1.5 लाखांचं नाही परंतु 1 लाखांचं मताधिक्य हे फलटणच्या सुपुत्राला नक्कीच मिळणार आहे असं मत सर्वसामान्य फलटणकर आता व्यक्त करतायत। परंतु फलटणच्या सुपुत्राला सर्वसामान्य फलटणकर किती मताधिक्य देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार असून फलटणकरांच्या मताधिक्यावरच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुरू केलेल्या प्रकल्पांच्या पूर्णत्वाची गती अवलंबून राहील असं भाकीत व्यक्त होताना दिसत आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।